आज आपण बोंबील फ्राय घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी बोंबील घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण आता लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आपल्याला। मग कोकम आगळ घालून घ्यायचा आहे। मग आलं लसूण पेस्ट घालायची आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मग हे मिश्रण हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला। हे अर्धा तास आपला झालेला आहे। आपण आता ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। मग लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे, मालवणी मसाला। मग हे परत असं मिक्स करून घ्यायचं हाताच्या साहाय्याने। आपलं मिक्स करून झालेलं आहे। आपण आता हे फ्राय करून घेऊया। इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं। आपण आता ह्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। बेसन आणि रवा मिक्स केलेला आहे। फुल व्हिडिओ माझी यूट्यूबच्या चॅनलवर आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता। तेल आपलं गरम झालेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये एक एक बोंबील घालून घेणार आहोत। असं घालून घ्यायचं। बघा असे फ्राय होत आहेत। मग दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचं। आपले बोंबील फ्राय झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिप्या जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायच्या असतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर करा। धन्यवाद।